येशू दुसऱ्या अनेक गोष्टी शिकवते. येशूने देवाच्या राज्याच्या बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. उदाहरणार्थ त्याने म्हटलं, देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे, ज्याले कोणीतरी आपल्या वावरात पेरले. तुम्हाला मालूम आहे की मोहरीचा दाना हा सगळ्या बियामध्ये सगळ्यात लहान राहते, पण जेव्हा हा मोहरीचा दाना उगवून वाढतो तेव्हा बगीच्यामधल्या इतर झाडांपेक्षा सगळ्यात मोठे होऊन इतके वाढतो की अभयातले पाखरं येऊन त्याच्या फांद्यात आराम करतात. येशूने आणखी एक दुसरी गोष्ट सांगितली. देवाचे राज्य खमीरासारखे आहे, ज्याले एक बाई पिठाच्या हुंड्यात मिसळवते आणि ते सगळा हुंड्यात फैलून जाते. स्वर्गाचे राज्य त्या खजान्यासारखे आहे, ज्याले कोणीतरी वावरात लपवून ठेवले. कोण्यातरी माणसाले तो खजिना सापडला आणि त्याने ते परत रोवून ठेवले. त्याले एवढा आनंद झाला की त्याने आपली सगळी संपत्ती विकून टाकली, याकरिता की ते वावर विकत घ्यावे ज्यामध्ये तो खजिना होता. स्वर्गाचे राज्य एका मूल्यवान मोत्यासारखे सुद्धा आहे. जेव्हा मोत्याच्या व्यापाऱ्याच्या ते दृष्टीत पडले तेव्हा त्यानं त्याची सगळी मालमत्ता विकून टाकली आणि आलेल्या पैशांनी ते मूल्यवान मोती विकत घेतले. तती काही लोक होते जे हा विचार करत होते की देव त्याले यासाठी स्वीकार करणार, काऊन की ते चांगले काम करत आहेत. ते लोक अशा लोकायले तुच्छ मानत होते जे चांगल्या कामाले नाही करत होते. म्हणून येशूने त्याले हे गोष्ट सांगितली. 2 माणसं होते आणि दोघं पण प्रार्थना करण्यासाठी देवळात गेले. त्यापैकी एक करवसुली करणारा आणि दुसरा एक धार्मिक पुढारी होता. त्या धार्मिक पुढाऱ्याने अशी प्रार्थना केली, हे देवा, मी तुया धन्यवाद देतो की मी अन्य माणसासारखा पापी नाही, जे चोरी, अन्याय, व्यभिचार करतात त्याच्याप्रमाणे मी नाही, व ह्या करवसुली करणाऱ्या सारखा पापी नाही. उदाहरणार्थ मी हप्त्यातून 2 खेप उपवास करतो आणि मी तुले माया मिळणाऱ्या धनातून 10वा भाग तुले देतो. पण तो करवसुली करणारा त्या धार्मिक पुढाऱ्यापासून खूप दूर उभा झाला आणि त्याने वर स्वर्गाच्या इकडे पण पाहिले नाही. याच्या व्यतिरिक्त त्याने आपल्या हाताने आपल्या छातीले ठोकले आणि प्रार्थना केली, देवा, कृपा करून मायावर दया कर, काऊन की मी पापी आहे. मग येशूनं म्हटलं, मी खरोखर तुम्हाला सांगतो, देवाने त्या करवसुली करणाऱ्याची प्रार्थना ऐकली आणि त्याला धर्मी घोषित केले. पण त्याने त्या धार्मिक पुढाऱ्याची प्रार्थना पसंत नाही केली. देव हरेक घमंडी माणसाच्या मस्तकाले खाली करणार, पण तो त्याचा आदर करणार जो स्वतःले नम्र करतो.